नमस्कार, अशोका मराठी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत खुसखुशीत आणि रसाळ बालुशाही। ही रेसिपी खूप सोपी आहे आणि घरच्या घरी सहज बनवू शकता। आज आपण 1 किलोचे प्रमाण या बालुशाहीमध्ये करणार आहोत आणि 1 किलोमध्ये योग्य प्रमाण किती घ्यायचे आहे हे सुद्धा पाहणार आहोत। वाटीनेही हे प्रमाण किती घ्यायचे आहे हे सर्व स्टेप आपण या रेसिपीमध्ये पाहणार आहोत। चला मग रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी 1 किलो मैदा घेतलेला आहे आणि मैदा चाळणीने चाळून घेतलेला आहे। तर वाटीने प्रमाण पाहिल्यास इथे मी 6 वाट्या मैदा घेतलेला आहे। त्यामध्ये 1 चमचा मीठ, 1 चमचा खायचा सोडा हे टाकून आपल्याला सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर या सर्व प्रमाणाला इथे मी 1 वाटी तेल वापरलेलं आहे। या ठिकाणी तुम्ही तूपही वापरू शकता आणि हे छान तेल कडकडीत मोहन यामध्ये टाकून घ्यायचं आहे। थोडंसं थंड झाल्यावर हे मोहन टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। आणि याचा पाहू शकता तुम्ही असा घट्टसर गोळा इथं झालेला आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये थोड्या थोड्या प्रमाणात पाणी घालून याचा असा गोळा बनवून घ्यायचा आहे। पीठ मुरवताना आपल्याला थोडं थोडं करून यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि असं हलक्या हाताने हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता आपलं पीठ मळून झालेलं आहे आणि याला साधारणतः मी अर्ध्या घंट्यासाठी हे पीठ झाकून ठेवून द्यायचं आहे। अशा काचेच्या बाउलने आपल्याला व्यवस्थित झाकून ठेवायचं आहे। त्यानंतर इथे मी पाकाचं प्रमाण दाखवणार आहे। तर इथे मी 3.5 वाट्या साखर घेतलेली आहे आणि ह्याच वाटीने मी इथे मैदा घेतलेला आहे 6 वाट्या। तर 6 वाट्याला 3.5 वाट्या साखर घ्यायची आहे आणि यामध्ये आपल्याला 2.5 वाट्या पाणी टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे पातेलं आपल्याला गॅसवरती ठेवून घ्यायचं आहे आणि चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता आपली साखर सर्व विरघळून झालेली आहे। त्यानंतर मी एका साईडला तेल तापवायला ठेवलेलं आहे अगदी कमी गॅसवर। ह्या पाकामध्ये आपल्याला थोडीशी दूध टाकून घ्यायचं आहे कारण की यावरची जी मळी आहे ती सर्व या ठिकाणी निघून जाते। तर बघू शकता मी तुम्हाला इथे मळी काढून दाखवत आहे। तर सर्व इथे अशा प्रकारची मळी निघून जाते। ही मळी अशा पद्धतीने आपल्याला चाळणीमध्ये काढून घ्यायची आहे। बघू शकता किती घाण ही मळी निघलेली आहे। तर इथे आपल्याला पाक आपला जमलेला आहे की नाही हे पाहायचं आहे। इथे मी पाणी घेतलेलं आहे। पाण्यामध्ये आपल्याला हे पाक टाकून घ्यायचं आहे म्हणजे जोपर्यंत खाली पाक बसत नाही तोपर्यंत आपल्याला टाकून पाहायचं आहे। साधारणतः 1 तारी आपल्याला पाक करायचा आहे। तर इथे मी पाकामध्ये कलर टाकून घेतलेला आहे ऑरेंज कलर। इथे बघू शकता आपले छान असं पीठ मुरलेलं आहे, नरम झालेलं आहे। तर याचा असे छोटे छोटे गोळे घेऊन आपल्याला हलक्या हाताने असे गोल करून घ्यायचा आहे। त्यानंतर याला छान बालुशाहीचा शेप देऊन घ्यायचा आहे। तर ही रेसिपी अगदी सोपी आहे। तुम्ही सहज कोणत्याही कार्यक्रमाला तुम्ही करू शकता। तर बघू शकता अशा पद्धतीने ह्या सर्व इथे मी बालुशाही करून घेतलेल्या आहे। असं जर जमत नसेल तर व्यवस्थित करण्यासाठी इथे मी असा रोल बनवून घेतला आहे आणि चाकूच्या साहाय्याने मी इथे हे कट करून घेतलेला आहे। तर इथे सर्व सारख्या प्रकारच्या होतात, एकसारखे आपले हे बालुशाही होतात। तर बघू शकता इथे सर्व आपले बालुशाही बनवून झालेले आहे एकाच साईजच्या। तर आपल्याला इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि एकदम कमी गॅसवरच ह्या आपल्याला बालुशाया तळून घ्यायच्या आहे। अगदी कमी गॅसवरच तळायच्या आहेत, फुल गॅस अजिबात करायचा नाही। ह्या बालुशाया तेलावर अशा तरंगल्या की ह्या आपल्याला पलटून घ्यायच्या आहे, तोपर्यंत याला अजिबात हात लावायचा नाही आहे। तर बघू शकता अशा खरपूस अशा साधारणतः 4 ते 5 मिनिटे भाजू द्यायच्या आहेत। आतून व्यवस्थित भाजल्या की हा रस व्यवस्थित पितात। तर इथे बघू शकता सर्व आपल्या तळून झालेले आहेत। बघू शकता आतपर्यंत व्यवस्थित भाजल्या गेलेल्या आहेत। यावरती आपल्याला पाक टाकून घ्यायचा आहे आणि इथे बघू शकता अशी चमच्याने हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्या सर्व बालुशाया साधारणतः 2 ते 3 तास ह्या पाकामध्ये ठेवून घ्यायचा आहे आणि मस्त अशा ह्या रस पितात। तर इथे बघू शकता मस्त आपल्या अशा
छान बालुशाया तयार झालेल्या आहेत. तुम्ही नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.